राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अर्ज मागे बढो। नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या मी ठाण्यातील तीनाथ नाका येथे आहे आणि आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचं या ठिकाणी आपण पाहिलं तर क्लस्टर कंपनी विरोधात या ठिकाणी भव्य मोर्चा जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय। भव्य मोर्चा जो आहे तो या ठिकाणी तीनाथ नाका ते क्लस्टर कार्यालयाच्या ठिकाणी या ठिकाणी पार पडणार आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी पार पडतंय। आता ज्या ठिकाणी आपण MH04 मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। ठाण्यातील तीनाथ नाका या परिसरात आपण सर्व लाईव्ह दृश्य MH04 मीडियाच्या माध्यमातून शहरामध्ये चाललेल्या क्लस्टर डेव्हलपमेंट विरोधात आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा भव्य मोर्चा जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय। क्लस्टर कंपनीच्या विरोधात या ठिकाणी संपूर्ण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो एकजूट झालेला आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी घोषणाबाजी या ठिकाणी या तीनाथ नाका परिसरामध्ये पार पडते आणि हा जो भव्य मोर्चा जो आहे तो क्लस्टर कंपनी कार्यालयाच्या इथे थोड्याच वेळात धडकणार आहे। या ठिकाणी आपण गर्दी पाहू शकतो। संपूर्ण क्लस्टर डेव्हलपमेंट मोर्चामध्ये जे सहभागी झालेले पाहायला मिळतात। क्लस्टर कंपनीची इस्टेट इंडिया कंपनी अशा प्रकारचे फलक जर आपण पाहिले तर या संपूर्ण आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। अपना घर बचाव या क्लस्टर को हटाना या अशा प्रकारे पोस्टर, विविध प्रकारचे बॅनर जे आहेत, पोस्टर जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये हातामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस नाही कुणाचा बापाचा अरे क्लस्टर के विरोध में अवर साहब आ गए सब पूरे। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी। क्लस्टर योजना जी आहे ती राबवली जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। त्यालाच आपण पाहिलं तर त्याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी क्लस्टर के विरोध में क्लस्टर कार्यालयावर धडकताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची या ठिकाणी पाहायला मिळतंय। मोठा बंदोबस्त जो आहे तो तीनाथ नाका परिसरामध्ये या ठिकाणी पार होताना मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात हा संपूर्ण भव्य मोर्चा जो आहे तो क्लस्टर कंपनी कार्यालयावरती धडकणार आहे। स्वतः जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली हे जे आंदोलन आहे ते या ठिकाणी हा जो मोर्चा आहे तो या ठिकाणी पार पडतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये जो आहे तो हा भव्य मोर्चा या ठिकाणी पार पडतोय। मोठी गर्दी या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। प्रधान साहेब
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरे से आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं से आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं से आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं से आगे बढ़ो हेलो हेलो अरे क्लस्टर हटाओ खाना बचाओ क्लस्टर हटाओ क्लस्टर हटाओ क्लस्टर हटाओ क्लस्टर हटाओ या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय आवाज साहेब संघर्ष करो अरे अमीरों की दलाली मी म्हणेन अमीरों की तुम्ही म्हणायचं दलाली बंद करो अमीरों की अमीरों की अमीरों की अमीरों की अरे घर आमच्या हक्काचं अरे घर आमच्या हक्काचं अरे घर आमच्या हक्काचं आवाज साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हा मागे ना कार्यकर्ता मागे ना मेजर 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 थोड़ा आगे जा आवाज साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आवाज साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आवाज साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं काम करून देता काय आपण झाला मागे का ना मोर्चाला हो काय हे अभी काय हम तुम्हारे साथ हैं मागे जाना तिकडे मोर्चाला मागे जाना यार अरे आपण कशाला गाडीवर मागे हे कार्यकर्ते बघ कुठे मागे जाना तिकडे लोक अरे घर आमच्या हक्काचं अरे घर आमच्या हक्काचं अरे नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी अरे थाना को लूटना बंद करो बंद करो अरे थाना को लूटना बंद करो अरे थाना को लूटना बंद करो अरे थाना को लूटना बंद करो अरे अमीरों की दलाली अरे अमीरों की दलाली अरे बिल्डरों की दलाली अरे बिल्डरों की दलाली
टेंडरों की दलाली, अरे क्लस्टरची कंपनी कोणाच्या फायद्यासाठी? अरे क्लस्टरची कंपनी कोणाच्या फायद्यासाठी? अरे अमीरों की दलाली, अरे अमीरों की दलाली। ठाणेकरांना आवाहन करण्यात येत आहे की कोणीही आपलं घर खाली करू नका. येत्या 2-3 दिवसामध्ये घर तोडायला सुरुवात करणार आहेत. ज्यांचं बायोमेट्रिक झालंय त्यांचं घर तोडायला सुरुवात करणार आहेत. घट्ट उभे राहा, कोणालाही घराला हात लावू देऊ नका. त्यांच्या बापाचं घर नाही, माझ्या मेहनतीचं घर आहे. मी माझे दागिने विकून त्याच्या विटा आणि विटा उभारल्या आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत एकाही घराला हात लावू देता कामा नये. जिथे घरं पाडायला सुरुवात करतील तिथे जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान, विरोधी पक्षनेते शानू पठाण, अभिजित पवार, सगळे आमचे नगरसेवक त्या ठिकाणी येऊन उभे राहतील. कोणाच्याही घराला हात लावू देणार नाही. आता दादागिरी बंद, दादागिरी बंद. आयफोन बंद पडतो पण एकदम आपण जेव्हा टेक वगैरे ऑप्शन मी म्हणेन क्लस्टर की जबरदस्ती. तुम्ही म्हणायचं बंद करो बंद करो. क्लस्टर की जबरदस्ती, क्लस्टर की जबरदस्ती, क्लस्टर की जबरदस्ती.
क्लस्टर की जबरदस्ती, क्लस्टर की जबरदस्ती। काय करायचं? अरे क्लस्टर की दादागिरी, अरे क्लस्टर की दादागिरी, क्लस्टर की दादागिरी। ऐकत नाही रे, मी पाठी गेलो म्हणून तो म्हणतोय. मागे गेले अरे मी पुढे होतो म्हणून आलो ना. भाई भाई मागे आता सर, आपण मागे जाऊ. त्या मागे साहिल आराम क्लस्टर की दादागिरी, क्लस्टर की दादागिरी। महानगर पालिका ने 130 करोड़ रुपया क्लस्टर की कंपनी को कैसे दिया, कैसे दिया, कैसे दिया? महानगर पालिका ने क्लस्टर के कंपनी को 130 करोड़ रुपया कैसे दिया? क्यों दिया, क्यों दिया? मंजूर मंजूर मंजूर, 130 करोड़ रुपया मंजूर। आयुक्त साहब बताइए, 130 करोड़ रुपए आपने क्लस्टर के कंपनी को क्यों दिया? थाना के खड्डे भरने के लिए पैसे नहीं है और क्लस्टर के कंपनी को देने के लिए पैसे है। वाह रे वाह आयुक्त, वाह रे वाह वाह। सब टैक्सेस बढ़ रहे हैं, ठाणे महानगर पालिका सबके टैक्सेस बढ़ रहे हैं और सब पैसा बिल्डरों के किस्सों में डाल रही है। परिवहन का किराया बढ़ने वाला है, कमर्शियल का 20% बढ़ दिया है, घरों का टैक्सेस 12% से बढ़ दिया है। वोट लिए सब सस्ता कर देंगे करीब के, और वोट मिलते ही महंगाई का अंगार लगा दिया है। घोषणा द्या, घोषणा द्या, घोषणा द्या मनोज, चलो बाहेर गेला कोणी इथे या. मनोज घोषणा द्या, घोषणा द्या. क्लस्टर के खिलाफ लड़ाई लड़ने वाला ये हमारा जरा घोषणा होऊ द्या जोरात. हात वर करा. मानपड़ा में पहली बार खड़े होने वाला ये है। क्लस्टर के खिलाफ पहली लड़ाई इसने शुरू की और आज भी वहाँ क्लस्टर वाले घस नहीं पा रहे हैं। हात वर करा, हात वर करा. मी धन्यवाद. मी आव्हाड साहेबांचं पहिलं जोरात स्वागत करा. आव्हाड साहेब आगे बढो. जर आव्हाड साहेब नसते तर आजपर्यंत आमच्या मानपाड्यामधली 130 एकर साफ झाली असती. त्यांनी येऊन नंबर बायोमेट्रिक सगळं कॅन्सल केलं. आज आमच्या मागे भगिनी आहेत, ते सगळे होते. साहेबांनी फक्त 10 मिनिटं 15 मिनिटं भाषण केलं. त्या जो आयुक्तांचा जो माणूस ठरवलेला होता सुगी बिल्डरचा, आज तो पळून गेला. आजही तो ताकद नाही झाली आमच्याकडे एरियाची. आज मला एवढा अभिमान आहे, आमच्याकडची सगळी लोक 137 एकर आज तशीच राहिलेली आहे आणि ती तशीच राहील. आणि साहेब आमच्यासाठी चांगलं काहीतरी
त्याच्यामध्ये नियोजन करून मालकी हक्क लवकरात लवकर मिळून प्रॉपर्टी कार्ड देऊन आमच्या गरिबांसाठी आजपर्यंत जसे झटत आलेले आहेत, किंगकॉंग नगर असेल, विरू आहे इकडे, तसं धर्माचा पाडा असेल, आज झोपडपट्टी आपले मफतलाल असेल, आज झोपडपट्टीसाठी एकमेव लढणारे नेते आमचे वर्षानुवर्षीचे आमचे बॉस आज फक्त जितेंद्र आव्हाड साहेब आहेत आणि हे फक्त शरदचंद्र पवार साहेब यांच्या पार्टीमध्येच होऊ शकतं. आज शानू पठाण असतील, आज हे सगळं असतील, सगळे म्हणतील माझ्या हातामध्ये मी माईक घेतलाय, पण खरंच सांगतो तळमळ आहे. आज भरपूर पब्लिक आमच्याकडचे आलेले आहे मानपाडा मनोरमा नगर, कारण आज आम्हाला आशेचा किरण दिसतोय आणि तो तसाच राहील. धन्यवाद साहेब. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. अरे घर आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे घर आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बाकाचं, घर आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. अरे बिल्डरों की दलाली बंद करो, बंद करो, बंद करो, बिल्डरों की दलाली बंद करो, बंद करो, बंद करो. बिल्डरों की दलाली बंद करो, बंद करो. घराचा मालकी हक्क आम्ही घेऊनच राहणार. ठाणे महानगरपालिका अब गरीबों के लिए नहीं, अमीरों के लिए काम कर रही है. ठाणे महानगरपालिका को मलबार हिल जाना चाहिए. थाना के झुग्गी झोपड़ियों के सुधार नहीं सकते हो, मलबार हिल जाना चाहिए. वहां भेज दो उनको. ज्यांना बेघर केलंय 20-20 वर्षापासून त्यांना आधी घर द्या. सुभाषनगर, गांधीनगर असे कितीतरी नगर आहेत जी पॉलिटिकल राजकीय पाठिंब्यामुळे बेघर झाली आणि आज त्यांना घरं मिळालेली नाहीत. त्यांना घर कोण देणार? महानगरपालिकेचा बाप. तिथे जाऊन पण मी आंदोलन केलं होतं. तरी आता कुठलं नगर थांबले? नलपाडाचे सगळं थांबलंय आता. पण तरी तिथे पैसे घेऊन एसआरचे अधिकारी, आत्ताच निवृत्त झालेले अधिकारी यांनी मजबूत पैसे घेतले आणि त्यांना दिलेलं आहे. सगळं पैशाच्या दलालीवर चालू आहे. झाडं कापायला पैसे नाहीत, खड्डे भरायला पैसे नाहीत, पण महानगरपालिकेला या क्लस्टरच्या कंपनीला 130 कोटी रुपये द्यायला पैसे. वा रे वा महानगरपालिका. या आपल्या घोडबंदर रोडवरती मागच्या वर्षभरात 20 माणसं मेली. 20 माणसं. या जीवाची किंमतच नाही ठाणे महानगरपालिकेची. सर्वात कहर म्हणजे यांच्या सोयीसाठी घोडबंदर रोडचा सर्व्हिस रोडच गायब करून टाकला. भारतातला असा एकमेव मोठा रस्ता असेल की ज्याला सर्व्हिस रोडच नाही. एवढ्या मोठ्या मोठ्या सोसायटी आतमध्ये आहेत, त्यांनी बाहेर काय यायचं? डायरेक्ट हायवेवर. शाळेतली मुलं कशी येणार डायरेक्ट हायवेवर? हे अक्कल शून्य ठाणे महानगरपालिका नियोजन कुठलंही करत नाही आणि फक्त पैसेवाल्यांची दलाली करतं. क्लस्टरवाले खाली कोण? क्लस्टरवाल्यांच्या बापाची जमीन आहे का त्याच्या आईला? त्यांचे हे मनोज 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 या ना प्रधान साहेब. घोषणा तर सगळ्यांनी एकदा. सब लोग मेरे पीछे आओ, सब लोग मेरे पीछे आओ. कोई मुझे मेरे आगे नहीं चाहिए. सब लोग पीछे आओ. चलो पीछे. प्रधान साहेब
अरे चलो ना, पीछे चलो ना. आपले हीरो लोक गॉगल. अरे ये भाई चल ना पीछे. चलो पीछे चलो. ओ सरदार चलो पीछे. साहेब गोष्ट घ्या. अरे चलो ना पीछे यार. जितनी महिला है पीछे चलो. पीछे आ जाओ, हमारे पीछे आ जाओ. मोर्चा के आगे कोई नहीं चाहिए, पीछे आ जाओ. डावीकडच्या लोकांचा जर नाश्ता झाला असेल तर मागे या. कृपा करून आता मोर्चाला सुरुवात होत आहे. चला आता आव्हाड साहेब त्यांच्या मागे सगळ्यांनी यायचंय. एक मिनिट नाही तो बॅनर दिसून द्या ना. बॅनर दिसून द्या ना मागे. सगळ्यांनी मागे यायचंय. आरामात सांभाळ, आरामात.
चला चला साईडला एका साईडला मॅडम पुढे चला
एका प्रायव्हेट कंपनीच्या मार्फत त्यांना चालवायचं आहे. आम्ही या प्रायव्हेट कंपनीच्या विरोधात आहोत. आम्ही कुठल्याही परिस्थितीत क्लस्टर 12 आणि 12.5च्या FSI आम्ही सहन करणार नाही. आज आमचं हे पहिलं आंदोलन रस्त्यावर करतोय. याच्यापुढे आंदोलन अजून तीव्र होईल. आणि तुम्हाला सांगायचं तर आज फक्त राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते नाही तर मानपाड्याचे क्लस्टर मधली लोक, कृष्णानगरमधले क्लस्टरमधली लोक, भोपटमधले क्लस्टरमधली लोक हे सगळे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आणि हा जो जलसा तुम्ही बघताय हा वाढतच जाईल, कुठे कमी होणार. तर 12चे FSI दिलेले आहे क्लस्टरला, काय सांगणार? आज विषय असा आहे की आज 31 MLD पाणी आपल्याला कमी आहे आणि आज आहे त्या नागरिकांना आपण पाणी देऊ शकत नाही आणि याच्या 5 पट लोकसंख्या आपण इथे बसवायला निघालोय. त्यामुळे ठाण्याची वाट लावायला घेतली आहे, ठाणे विकायला घेतलंय. आम्ही ते कदापि होऊन नाही. तर ठाणे आणि मुंबई मिळून एकंदरीत 30 लाख घरं बांधणार आहे. काय होणार आहे ठाण्याचं? साहेब मुंबई मला माहीत नाही, मी माझ्या शहरापुरतं बोलतो. 4,000चं जर त्यांनी डेव्हलपमेंट केलं आणि ह्या पद्धतीने 12 FSI केलं तर मला असं वाटतं ठाण्याला कोणीही वाचवू शकत नाही. आपल्याकडे रस्ते नाही, सॅनिटेशन नाही, आपल्याकडे पाणी नाही, स्वतःची स्वतंत्र पाणी योजना नाही आणि 5 पट लोक जर तुम्ही इथे बसवत असाल तर आपल्या आयुष्याची वाट लागलेली आहे. चला महाराष्ट्राचा एकच आवाज, महाराष्ट्राचा एकच आवाज. पाठी आहे ना त्याच्यात घे ना त्याला पाठी. नहीं चलेगी, नहीं चलेगी.
हे लांबून घे ना सर. सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? आवाज मागे बढ़ो. अशा अशा वा ना. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. चला पुढे चला, सारा जाऊ दे, चला पुढे. त्यांना मधल्या बाजूला केलं. यांच्या नेतृत्वात हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो डेव्हलपमेंटच्या कार्यालयाबाहेर दाखल झालेला पाहायला मिळतो. हा हो मॅडम. मला समजलं पाहिजे मग असं नसतं.
ब्रिज नाही बनवलं तर नगरसेवक पद रद्द. चला आम्ही लोक थोडा विकास सर चल रे चल. हा येतोय आवाज येतोय आवाज येतोय. अँकर कोण आहे अँकर?